ठरलं तर मग 9 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत अर्जुन सायलीने सर्व पुराव्यासहित प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि तिने काय काय आतापर्यंत गुन्हे केले आहेत या सर्व गोष्टींची कबुली आणि पुराव्यासहित सर्वांना दाखवलेले असते। त्यांनी चक्क प्रिया ही सदा आणि मैनाची मुलगी आहे हे प्रूफ केलेले असते आणि त्या दोघांना पण ती अर्जुन सायली त्यांना पण बोलावून घेतात आणि सर्व सत्य सांगण्यासाठी सांगतात। तर मैना आणि सदा सर्वांना म्हणतात ही प्रिया लोखंडे आमचीच मुलगी आहे, ही तुमची तन्वी नाही, ही खूप कैदाशीन आहे, ही मुलगी नावाला खूप मोठा कलंक आहे आणि हिनेच आम्हाला एका रूममध्ये दाबून ठेवले होते। बरेच दिवस झालं आम्हाला पैसे सुद्धा देणं बंद केले होते आणि आम्हाला एका रूममध्ये तिने दाबून ठेवले होते की आम्ही तुम्हाला हे सर्व सत्य सांगू नये। ही मुलगी नावाला कलंक आहे, अशी मुलगी आम्हाला सुद्धा नकोय। तर प्रियाला खूप मोठा धक्का बसतो। प्रिया विचार करते यांनी सर्वच माझी कुंडली उघडून काढली आहे, आता सध्या मी तोंड नाही उघडलेलंच बरे आहे। तर प्रतिमा आणि रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। प्रियाचे हे सुद्धा खोटे अर्जुन सायली पुढे आणतात। प्रिया कुठल्याही प्रकारचा ड्रेस डिझायनिंगचा कोर्स करत नाही, ती फक्त रविराज काका तुम्हाला गंडवत होती, तुमच्याकडनं पैसे काढून घेत होती। तर रविराज सर्वांना म्हणतो या प्रियावरती पाण्यासारखा मी पैसा व्हायला आहे हिच्या डिग्री पूर्ण करण्यासाठी आणि हिने मलाच फसवले। मी एवढा लोकांचा न्यायनिवाडा करणारा मी स्वतःहून वकील आहे आणि हिने एका वकिलालाच फसवलं आहे। ही किती दुर्दैवी गोष्ट आहे। मी तिच्यावरती डोळे टाकून विश्वास ठेवला, तिनेच माझा घात केला। अर्जुन सायली प्रियाचे हे सुद्धा खोटे समोर आणतात। तिने अस्मिताच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला तर अस्मिताचा राग अनावर होतो आणि ती प्रियाच्या सणसणीत कानाखाली वाजवते, तू असा प्रयत्न केल्यास खरंच तू एक मुलगी असून सुद्धा नीच लेवलला जाऊ शकतेस, याची खरंच मला खंत वाटते। आता कशा प्रकारे प्रियाला जेलमध्ये घालणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहेत। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।